काही कारखानदार थेट अमित शहांना भेटतात, तिथून त्यांना मदत मिळते। तरीही निफाड कारखाना जो आहे, शेकडो चुली त्याच्यावरती अवलंबून आहेत। तो कारखाना मुळात मधल्या काळामध्ये शिंदेंचं सरकार आल्यावरती विकत घेतला, कोणीतरी विकत घेतला आणि विकत घेऊन थांबले नाहीत, त्यातलं भंगार 25 कोटीला विकलं। नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती आहे। आता नाशिक जिल्हा बँक तो कारखाना विकण्यासाठी प्रयत्न करते, विकला जावा कायमचा। कामगारांची 25 ते 30 कोटीची देणी थकलेली आहेत, पगार थकलेले आहेत, ग्रॅज्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, एक दमडा न देता कारखाना विक्रीस काढणं हा फार मोठा अपराध आहे। हा कारखाना चालू शकतो निफाड सारख्या ठिकाणी जिथं मुबलक ऊस आहे, जिकडलं नेतृत्व सक्षम आहे, तो कारखाना का चालवला जात नाही? कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आहे आणि विकून जमीन, भंगार, इतर गोष्टी विकून त्यात पैसे कमवायचे। अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते आहेत, त्यांचं माझं आता बोलणं झालं, हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडला। मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा, प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करण्यासाठी। अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे, त्यांचा एक मोठा मोर्चा निघतोय। मी स्वतः या विषयावरती अमित शहांच्या संपर्कात आहे आणि माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहांनी चालू करून दिला तर सहकार मंत्री म्हणून ते खरोखर काम करतायत अशी माझी खात्री पटेल। नाहीतर त्यांचं सहकार खातं हे बँका, सहकारी बँका, त्यातले प्रमुख साखर कारखानदार आपल्या पक्षात यावे त्यासाठी दबावाच्या राजकारणासाठी ते करतात की काय? हा कारखाना त्यांनी चालू करून आम्हाला दिला पाहिजे। निफाड सहकारी साखर कारखाना मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमचे अनिल कदम काढतायत। याच अनुषंगाने तुम्ही आता असं म्हणालात की निफाड कारखान्यासंदर्भात तुम्ही अमित शहांशी संपर्कात आहात, पत्र तर लिहिलेलं आहे। अमित शहांशी तुमचा याविषयी व्यक्तिगत संवाद झालाय? माझा मागच्या पार्लमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्र त्यांच्या हातात दिलेली, प्रत्यक्ष होय। मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे आमचे त्यांच्याशी संवाद त्या संदर्भात होत असतो, कामासंदर्भात। आणि म्हटलं या कारखान्यामध्ये हा कारखाना प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद पडलेला आहे आणि भ्रष्टाचार करणारे लोक तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या पक्षाच्या अलायन्सशी संबंधित आहेत। तुम्ही त्याचा तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी। हा कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध तुम्ही घ्या आणि विकत घेण्याइतपत ही संपत्ती आली कुठून? याच्यामध्ये कारखान्याच्या त्या उद्घाटनाच्या वेळेला नव्याने जेव्हा झालं विकत घेतल्यावर, तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते? त्या सगळ्यात जे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेत आणि जे भंगारातून 30 कोटी रुपये जमा झाले आहेत ते सुद्धा ह्या लोकांनी गिळलेले आहेत, कामगारांना काही मिळालेलं नाही। माझं अमित शहांना विनंती आहे, मागणी आहे की यात राजकारण न आणता कामगारांच्या चुली पेटायला हव्यात, ही आमची भूमिका आहे। आपण या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री आहेत, केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे, नाहीतर सहकार हा राज्याचा विषय आहे, केंद्राचा नव्हता। मी सहकारातला एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगून गृह खात्याबरोबर आपण सहकार खातं घेतलेलं आहे। त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी आहे की सहकारातून उभा राहिलेला कारखाना कोणी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री 1000-1500 कोटीला करून माल मिळवणार असेल, कामगारांची देणी देणार नसतील, कामगारांचे पगार थकलेले आहेत, कामगार रस्त्यावर आहेत, अशा वेळेला माझी त्यांना विनंती। आणि परत जेव्हा मी 6 तारखेला जाईन तेव्हा या कारखान्यासंदर्भात परत त्यांच्याकडे मी कामगारांच्या प्रतिनिधी संदर्भात बैठक मागणार आहे। नगरविकास खात्याच्या संदर्भातला प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली की केंद्राकडून आलेले पैसे किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत